रायबरेली मतदारसंघामध्ये प्रियंका गांधी आगामी 2 दिवस प्रचार अभियान राबवणार आहेत। रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ विविध गावांचे दौरे प्रियंका गांधी करतायत। यापैकी सफेरी बस्ती या भागाचा आणि या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। रायबरेलीमध्ये प्रियंका गांधी प्रचार करत आहे आणि आता रायबरेलीचा प्रचार दौरा एक पहिल्या गावामध्ये पोहोचली आणि जर बघितलं आपण ते गावकऱ्यांसोबत इथले जे गाव आहे गावकऱ्यांसोबत चर्चा करत आहे आणि ज्या पद्धतीने हा सगळे बघितलं आपण प्रियंका गांधीचा प्रयत्न आहे की सर्वसामान्य जे इथे गावकरी आहे त्यांचे म्हणणंही ऐकून घेत आहे आणि सोबतच जर बघितलं आपण प्रियंका गांधी लोकांचं म्हणणं ऐकून घेत आहे, शांतपणे ऐकून घेत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या 2 दिवसापासून त्या रायबरेली दौरा करतायत। दोन दिवसापूर्वी अमेठीत होत्या, अमेठीनंतर आता इथे पोहोचलेले आहेत। एक प्रकारे असं म्हणता येईल की हा सगळा जो दौरा जो आहे, खास करून हा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये ते पाहत आहे की समस्या आहे त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोबतच इथले जिल्हाध्यक्ष देखील आहे आणि प्रचंड गरमीतही त्या पूर्ण या इथे आहेत आणि महिलांच्याही समस्या समजण्याचा प्रयत्न करतात आणि एक प्रकारे असं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं प्रियंका गांधीच्या गोष्टी ऐकून घेत आहेत आणि एक प्रकारे असं म्हणता येईल की रायबरेलीच्या सोबत जर बघितलं तर या दौऱ्यामध्ये रायबरेली आपल्याला माहित असेल सोनिया गांधी या उमेदवार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचा ठरतो हा दौरा त्यांचा की या दौऱ्याच्या निमित्ताने त्या गावात ठिकठिकाणी गावात जातात तिथे थेट महिलांसोबत, थेट लहान मुलांसोबत, थेट पुरुषांसोबत जे गावातले लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून तिथल्या काय अडचणी आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे। रायबरेलीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।